मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे आज सोमवारी 18 मेला सायंकाळी सुमारे 4च्या सुमारास साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एक दुचाकी चिरडली गेली. या भीषण दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 35 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील बापूगाव येथील लाखातपाडा परिसरातील जयराम दांडेकर यांच्या कुटुंबातील साखरपुड्याचे वऱ्हाड आयशर ट्रकमधून धानिवरी खडकीपाडा येथे जात होते. ट्रकमध्ये 50हून अधिक नागरिक प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. नवरीच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच धानिवरी परिसरात समोरून येणाऱ्या कंटेनरची आयशर ट्रकला जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की अनेक प्रवासी ट्रकमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वेदांत, सेल्वास आणि वापी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला